मी येणार दसऱ्याला तुमच्यासाठी, आपल्यासाठी, भगवानगडाची कन्या म्हणून भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. आणि तुम्ही येणार ना? पंकजा गोपीनाथ मुंडेंनी आपल्या तमाम पाठीराख्यांना फेसबुक आणि ट्विटरवरून केलेलं हे आवाहन. पण यामुळेच वादाची नवी ठिणगी पेटली आहे. कारण भगवानगड म्हणजे वंजारी समाजासह सर्वच जाती धर्माच्या भक्तांचं श्रद्धास्थान. या भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याची राजकीय परंपरा गोपीनाथ मुंडेंनी 20-25 वर्षांपूर्वी सुरू केली. पण यंदा दसरा मेळाव्याला राजकीय भाषणांची ही परंपरा खंडित होण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण भगवानगडावर राजकीय भाषणबाजी करण्यावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांच्यातला वाद पराकोटीला गेलाय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर तमाम वंजारी समाजाच्या समर्थकांची पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी फाळणी झाली. त्यातच पंकजांनी परळीत गोपीनाथ गडाची निर्मिती केली. तेव्हा यापुढे भगवानगडावरून राजकीय भाषण होणार नाही असं फरमान नामदेव शास्त्रींनी काढलं. त्यावरून गेल्याच आठवड्यात पंकजा समर्थक आणि शास्त्री समर्थक यांच्यात भगवानगडावर हाणामाऱ्या झाल्या. शास्त्रींवर गुन्हाही दाखल झाला. आता शास्त्री आपल्या भूमिकेवर अडून बसलेत. भगवानगडाने जे उपकार केलेले आहेत त्या उपकाराचं स्मरण ठेवा म्हणून राजकीय गड स्वतंत्र तयार झालेला आहे गोपीनाथ गड. आणि भगवानगड हा भक्तांचा जातीपाती विरहित वारकरी संप्रदायाचा गड आहे. त्या ठिकाणी राजकीय वक्तव्य होऊ नये. आमच्या ट्रस्टमध्ये एकमताने हा ठराव पास झालेला आहे की भविष्यात कीर्तनकार सोडून भगवानगडावर कोणीही माईक हातात घेणार नाही. आता पंकजा मुंडेंनी आपल्या समर्थकांना दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर येण्याचं जाहीर आवाहन केलंय. चलो भगवानगड अशी हाक त्यांनी दिली आहे. त्यामुळे भगवान बाबांचा हा पवित्र गड राजकीय आखाडा बनला असून यंदा दसऱ्याला तिथं भाषणबाजी होणार की नाही याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.